नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्या डिजिटल, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक सर्व माध्यमांचे स्वागत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समवेत नागपूरचे आमचे जिल्हा प्रमुख श्रीयुत उत्तमजी कापसे, आमच्या युवा सेनेच्या अपूर्वा पित्तलवार, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. माझ्या उजव्या बाजूला काही लोक आहेत, त्यांचा परिचय मी आपल्याला करून देणार आहे. मला कल्पना आहे की नागपूरची पत्रकार परिषद म्हटल्यावर आपणही उत्सुक असता की मी काय नवीन कागदपत्र घेऊन आली आहे आणि मी काय सांगणार आहे. मुद्दा असा आहे की मागच्या म्हणजे या पावसाळ्यामध्ये पावसाने प्रचंड झोडपून काढलं शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती. किती मदत मागितली आपण त्यांना की ॲटलिस्ट तुम्ही हेक्टरी 50,000 रुपये दिले पाहिजे. त्यावेळेला सरकारने सांगितलं की पैसे नाही आहेत, तिजोरीत पैसे नाहीत असं वारंवार सरकारकडून सांगितलं जाते. सरकार वारंवार असं म्हणते की आमच्याकडे पैसेच नाही आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून जे पैसे पुरवले जात आहेत ते पैसे कधी सामाजिक न्याय खात्याचे पैसे ओढले जात आहेत, कधी वेगवेगळ्या ज्या अल्पसंख्याकांच्या स्कीम आहेत त्यांचे पैसे ओढले जात आहेत, कधी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, फेलोशिप, बार्टी, सारथी, महाज्योती त्यांचे पैसे इकडून तिकडून पैसे कसे तरी ओढाताण करून आणले जात आहेत आणि सांगितलं जाते की तिजोरीत खणखणाट आहे. पण खरंच तिजोरीत खणखणाट आहे का? आणि जर तो खणखणाट असेल तर मग एवढे पैसे गेले कुठे? मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण 4 ते 5 महिन्यांपूर्वी आपण एक जाहिरात संबंध राज्यभर बघत होतात, ज्या जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर देवेंद्रजी फुलं वाहत आहेत. ही जाहिरात कोणी दिली, कशी दिली, त्याचे पैसे कुठून आले याच्याबद्दल काही कुठेही कसलीही वाच्यता झाली नाही. कुठूनही त्याचा स्रोत आपल्याला कळला नाही की एवढी करोडो रुपयांची उधळण करणारी जाहिरात आली तरी कुठून, हे पैसे येतात कुठून. अगदी त्याच वेळेला काही लोक असं सांगतात की नाही हो, काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांकडे पैसे नाहीयेत. पैसे कुणाकडे आहेत? तर पैसे आहेत ते महायुतीच्या नेत्यांकडे, पैसे आहेत एकनाथ शिंदेंकडे, पैसे आहेत देवेंद्र फडणवीसांकडे, पैसे आहेत पवारांकडे, अजित पवारांकडे आणि चिकार पैसे आहेत. इतके पैसे आहेत त्यांच्याकडे की ते पैसे त्यामुळे ते अगदी 20-22 हजाराला एक मत सुद्धा घेऊ शकतात, एवढे पैसे आहेत. हे पैसे आले कुठून एवढे सगळे? आम्ही त्याचा विचार करतोय की या सगळ्यांचं झालं काय. मी फक्त उदाहरण म्हणून सध्या एक प्रकरण आपल्याला दाखवत आहे. माझी अपेक्षा असेल की आज सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब नागपूर अधिवेशनात येत आहेत आणि ते सभागृहात सुद्धा या विषयावर त्यांनी बोलावं, ते बोलतील अशी अपेक्षा आहे. मी काही डॉक्युमेंट माझ्यासोबत आणलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू झालं वेगवेगळ्या प्रकारे. कुठे भक्ती शक्ती मार्ग, कुठे शक्तीपीठाचा मार्ग, समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग एक वेगळंच आख्यान आहे फार मोठं. मी आत्ता तुमच्यासाठी फार छोटंसं नमुना त्याच्यातला सॅम्पल घेऊन आले. ते सॅम्पल आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 पंढरपूर मोहोळ पालखी मार्ग आहे हा. या पालखी मार्गामध्ये 965 क्रमांकाचा जो पालखी मार्ग आहे यातला जो एकूण आर्थिक गैरव्यवहार आहे, हा आर्थिक गैरव्यवहार जो साधारण 1400 कोटी रुपयापर्यंतचा व्यवहार आहे. हा मार्ग जरा मी आपल्याला दाखवला पाहिजे, म्हणजे आपल्याला हे कळायला हवं की आम्ही जे मांडत आहोत ते किती व्हॅलिड मांडत आहोत. सभागृहामध्ये जर विरोधी पक्ष नेता आत्ता असता विधिमंडळामध्ये, विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये, तर हे अजून ताकदीने मांडता आलं असतं. परंतु सत्ताधाऱ्यांना ते नको आहे, त्यामुळे आम्ही हे मांडलं पाहिजे आपल्यासमोर. हा एक नकाशा आहे, ज्या नकाशामध्ये साधारणतः दादा आपण उलट धरले काय ना, हा इकडच्या बाजूने पकडायला पाहिजे आपण. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गामध्ये हे जे आकडे आपल्याला दिसत आहेत
332, 318, 319, 319(3), 319(2), 304, 300/5, 300/6 हे जे आहेत हे सर्वे नंबर आणि गट नंबर आहेत। राष्ट्रीय महामार्ग पालखी महामार्ग क्रमांक 965, जो महामार्ग मी फक्त पंढरपूर ते मोहोळ याच्यातला पंढरपूर ते मोहोळ सुद्धा बघत नाहीये, लक्षात घ्या। मी फक्त एका गावातून गेलेला 3.5 ते 4 किलोमीटरचा घोटाळा सांगते तुम्हाला। अख्खा महामार्ग काय असेल त्याची आकडेवारी तुम्ही काढा। त्याची आकडेवारी काढण्यासाठी जर आमची मदत पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या सोबत आम्ही बसायला तयार आहोत। मात्र मुख्यमंत्र्यांची पारदर्शक व्यवहार करायची आणि महाराष्ट्राला पारदर्शकता दाखवण्याची तयारी आहे का, ही आमची जरा तो त्यांना प्रश्न आहे। तर साधारणतः या मार्गावरचं हे काम आहे आणि या कामाच्यासाठी काही पैसे, काही नुकसान भरपाई सरकारने देणं अपेक्षित होतं। या संबंधाने एक GR निघाला, साधारण तो 18 पासून वेगवेगळ्या प्रकारचे GR आहेत। मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी मार्ग रस्त्याचं 59 किलोमीटरचं काम आहे, हे एकूण जे किलोमीटर आहे ते। आणि याच्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 कलम 3G पोट कलम 1 अन्वये नुकसान भरपाईचा आदेश निवाडा निघाला। आदेश निवाडा निघाला तो पहिला निवाडा होता 9 जानेवारी 2018चा, 9/6/18, 6/7/18, 9/1/18, म्हणजे याची पहिली अधिसूचना दिनांक आहे ती 18ची आहे, 9 जानेवारीची। मग अधिसूचना दिनांक दुसरी ही 9 जुलै 18ची। याच्यावरचं मूल्यांकन केलं गेलं की नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे, ती 9 जानेवारी 2018ला तो दिनांक आला आणि याचा मूल्यांकन आदेश जो आहे तो साधारण 9/12/2018चा आहे। याच्यातले खूप साऱ्या बारकाव्यांमध्ये ज्यांना याच्यात राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 मधील कलम 3A ची अधिसूचना प्रसिद्ध केल्याशिवाय अधिनियमाचे कलम 3B नुसार जमिनीमध्ये प्रवेश करणे, मापे घेणे, मोजणी करणे, हद्दी निश्चित करणे वगैरे बाबी करता येत नाहीत। म्हणजे प्रोसेस काय असते की आपल्याकडचं जे राष्ट्रीय महामार्ग बनवण्याचं जे खातं आहे, जे गडकरी साहेबांकडे आहे, तर गडकरी साहेबांच्या खात्याने पहिल्यांदा जागा निश्चित करायची, ती जागा संपादित करण्याची जबाबदारी राज्यातल्या खात्यावर द्यायची। राज्यातला भूसंपादन विभाग आहे, त्यांनी जागा संपादित करायची। संपादित केलेली जागा कोणत्या शेतकऱ्याची आहे, किती मोजणी आहे, त्याच्यानुसार त्या जमिनीचा एकूण मूल्यांकन काढायचा, त्याचा रेडी रेकनर काढायचा, त्याच्यात फळझाडं आहेत का, पाईपलाईन आहे का, बांधकाम आहे का, काय काय त्यांचं नुकसान झालंय, बोरिंग आहे का, विहीर आहे का, आणि त्याच्यानुसार त्याचा नुकसान भरपाई संबंधित माणसाला द्यायची, अशी साधारणतः प्रोसेस असते। निधी केंद्र सरकार उपलब्ध करून देतं, वितरणाचं काम राज्यात ज्यांनी भूसंपादन केलंय आणि वितरण केलंय प्रांतच्या मार्फत दिलं जातं। म्हणजे खातं लक्षात असू द्यात की चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि खाली सगळी मंडळी आहेत। माझं या सगळ्यांच्या संबंधाने आता ही जी काही एकूण मांडणी आली याच्यामध्ये जिरायत शेतीच्यासाठी प्रति चौरस मीटर 60 रुपयाचा भाव होता। त्याच्यामध्ये ऊस शेती जर असेल तर प्रति चौरस मीटर 183 रुपयाचा भाव होता। जर फुलबाग असेल तर प्रति चौरस मीटर 187। बिनशेतीची जमीन नुसताच भूखंड आहे तर 990 प्रति चौरस, हायवेवरची जमीन असेल तर 1090 प्रति चौरस मीटर, आणि गावठाणातली मिळकत असेल तर 1190 प्रति चौरस मीटर, आणि औद्योगिक बिनशेती असेल तर 990 प्रति चौरस मीटर असे याचे भाव सांगितले गेले। मी 59 किलोमीटरचा महामार्ग पंढरपूर ते मोहोळ, या पंढरपूर ते मोहोळच्या महामार्गामध्ये एक गाव येतं पेन्नूर नावाचं। हे पेन्नूर नावाचं गाव, ज्या एका गावामधले एक शेतकरी माझ्या सोबत आहेत, त्यांचं नाव आहे श्रीयुत माने मारुती सुखदेवजी माने। मारुती सुखदेव माने यांची काही जमीन गेली त्या रस्त्यामध्ये आणि त्या जमिनीची नुकसान भरपाई त्यांना मिळावी त्यासाठी ते धडपडत होते आणि ती नुकसान भरपाई त्यांना मिळाली नाही। त्यानंतर त्यांनी जो शोध सुरू केला त्या शोधाचा परिणाम हा आहे की हे सगळं घबाड पुढे आलं। याच्यामध्ये काही निवाडे आले,
काही लोकांना पैसे दिले गेले. पहिल्यांदा ढोबळमानाने मुद्दे सांगते. राष्ट्रीय महामार्ग 965 मधला हा 1500 कोटीचा घोटाळा. इंग्रज काळातला सोलापूर मोहोळ पंढरपूर मूळ डांबरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 141 हा 100 फूट उंचीचा रस्ता होता, रुंदीचा सॉरी. पालखी मार्गाचं सन 2016 ते 2019 या काळात भूसंपादन होत असताना विहीर, बोरवेल, पाईपलाईन, फळबाग, घरे, बांधकाम आणि 7/12 नोंदी याच्यानुसार ही नुकसान भरपाई द्यायची होती. पालखी मार्गाचं कामकाज सुरू झालं तेव्हा अचानक नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज दाखल झाले आणि एकाच क्षेत्रावर नावे बदलून एकाच घरात 4-4 व्यक्तींनी एकाच जागेवर लाभ घेऊन घोटाळा केल्याचं समोर आलं. घरे न पाडता घराचा पहिला लाभ घेतला. वन विभाग, कृषी विभाग यांच्याकडे सन 18-25 दरम्यान अचानक झाडे, फळबाग, आंबा, चिंच, जांभूळ, लिंब या काळात मोठी झाडे दाखवली. भूसंपादन झाल्यानंतर त्यापेक्षा जास्त झाडांचा उल्लेख दाखवला. हे शासकीय नियमात कसे बसते? काही ठिकाणी तर असं झालं की ज्यांची जमीनच गेली नाही त्यांनाही पैसे मिळाले. आता आपण त्याच्यातला काही आकडे बघूया. रमेश लक्ष्मण माने, हे रमेश लक्ष्मण माने नावाची एक व्यक्ती आहे. गट नंबर 402/4 मध्ये यांची जागा आहे. किती जागा आहे तर 1047 चौरस मीटर. 1047 चौरस मीटर म्हणजे किती तर साधारणतः 10.5 गुंठे जागा. बघा जागा किती आहे, फक्त 10.5 गुंठे जागा आहे. या जागेमध्ये किती झाडं लावली पठ्ठ्याने, दाखवली किती झाडं तर साधारणतः 22 झाडं दाखवली. 10 गुंठ्यात 22 झाडं, ज्याचे त्यांना मिळाले 82,436 रुपये. मग बांधकाम दाखवलं, हा नाही ते नंतर एकूणच ना. मग बांधकाम दाखवलं, त्याच 10 गुंठ्यात बांधकामही दाखवलं, त्याचे वेगळे पैसे मिळाले. ते साधारणतः 37 लाख. हा एकूण नुकसान भरपाई त्यांना जी मिळालेली आहे ती 49,38,729 रुपये. गट नंबर 402/4 मध्ये पुन्हा रमेश लक्ष्मण मानेचं नाव येतं. जमिनीचं क्षेत्र 853. एकूण नुकसान भरपाई 38,30,652. कधी दिले पैसे तारीखच नाही कागदावर. ही सगळी कागद दाखवणार मी तुम्हाला. याच्यामध्ये रमेश लक्ष्मण माने पुन्हा एकदा गट नंबर 402/4 नुकसान भरपाईला कागदोपत्री 402 SR क्रमांक 3 222. आता बघा जमीन किती दाखवली. 402 मध्ये 10 गुंठ्यात काय काय दाखवलं त्यांनी. 10 गुंठ्यात आधी बांधकाम दाखवलं, मग त्याचे 52,000 वेगळे. पुन्हा एकदा बांधकाम दाखवलं, त्या बांधकामाचे 27,33,560. मग वनझाडं दाखवली, त्याचे 4,67,000. मग फळझाडं दाखवली, त्याचे 2,29,174. मग पाईपलाईन दाखवली, त्याचे 2,24,100. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पाईपलाईनचे साधारणतः 9,38,00,000 रुपये उचलले गेले, जेव्हा की त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची पाईपलाईनच झालेली नाही. काय सरकारचा कारभार आहे. हिशेब नाही मॅडम. आता हे एक आपण जरा बघूया. पहिले 18चं दाखवा मला आता तुम्ही दादा. हा हे रमेश मानेचा हा त्याला मिळालेले पैसे. हा रमेश माने, त्याची सही, त्याची तारीख, इकडे ज्या अधिकाऱ्यांनी पैसे दिले त्या अधिकाऱ्यांच्या सह्या, सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर. हे फार विशेष आहे. ज्या अधिकाऱ्याच्या काळात हे सगळं झालंय त्या अधिकाऱ्याने 2 वर्षात स्वतःचा साखर कारखाना उभा केला. हे अजून गंभीर आहे. आता जरा पुढे जाऊया. रमेश लक्ष्मण माने क्षेत्र आहे फक्त 10.5 गुंठे. 10.5 गुंठेमध्ये पैसे किती मिळाले त्यांना तर पैसे मिळाले 49,38,729 रुपये. 49 लाख. किती साली मिळालेले आहेत पैसे हे 2018 साली मिळाले. याच व्यक्तीला पुन्हा पैसे दिले, त्याला पैसे दिलेत पुन्हा 2019 साली. पैसे किती दिलेत 38,30,652 एकाच व्यक्तीला.
याच व्यक्तीला पुन्हा पैसे दिले. 322 आहे. आता इथे पैसे दिलेत याची टोटलच नाही. बघा या प्रत्येक कागदावर टोटल आहे खाली, की इथे 38,30,000 लिहिलं, खाली एकूण 38 लाख लिहिलं. याच्यामध्ये इथे वर 49,38,729 टोटल लिहिली, 49,38,729. इथे अजून गमतीदार झालं की 2022 मध्ये पुन्हा पैसे दिले आणि पैसे देताना आता बांधकाम दाखवलं 52,000चं, पुन्हा बांधकाम दाखवलं 27,33,000चं, 10 गुंठ्याचा विषय. बांधकाम दाखवलं 27,33,000चं, वनझाडं दाखवली 4,676ची, फळझाडं दाखवली 2,21,000ची, पाईपलाईन दाखवली 2,24,000ची. याची एकूण एक अमाऊंट येणं अपेक्षित होतं, ती एकूणची अमाऊंटच आली नाही. अमाऊंट कुठे दादा ती? हा. तिकडे गेला कागद. अच्छा, त्याच्यावर आहे बघा सगळं आहे. इथे याच्यावर. हा. याची किती पैसे यांना गेले माझ्याकडे? म्हणजे हे 32 लाख. इतकी कागद आहेत ना. 32,35,538 आहे. ते आता तुम्ही वाचून दिला हा. होता. नंतर पुन्हा मिळाले 32,65,000. आता विचार करा, 49,00,000, 38,00,000, 32,00,000, 10 गुंठे मिळालेल्या माणसाला नंतर आहे अजून त्याला पुन्हा त्याच माणसाने पुन्हा पत्नीच्या नावावर पैसे उचलले, नाही, त्याच्याच नावावर. त्याच्याच नावावर उचलले. आता या सगळ्यांमध्ये त्याचे फोटो दाखवा जरा मला. तिकडे आहे, त्यात आहे. किती- रमेश मानेंचे फोटो नाही, दुसरे फोटो दाखवा. रमेश मानेला इतका का बरं मेहरबान सरकार का मेहरबान आहे की रमेश माने सारख्या व्यक्तीला एवढे पैसे मिळतात, एकाच व्यक्तीला इतक्या वेळा पैसे मिळतात. कसं काय कुणी एवढे पैसे देऊ शकतं बरं रमेश मानेला? मॅडम ते त्याचा संबंध काय येतो? ठीक आहे हाड्याला त्यात आणखी 2 कलम माहिती नंतर 2दा उचलले त्याच्यानंतर. नाही. हा, हे फोटो दाखवा मला सगळे. हा आहे रमेश माने. आता तुम्ही म्हणाल की फोटो कुणी कुणासोबत काढू शकतं, असं नाही. हा कुणी कुणासोबत काढलेला फोटो नाही. हा त्यांचा रीतसर पदाधिकारी माणूस आहे. दुसऱ्या कलर झेरॉक्स काढल्यात सगळ्या. हा हा, रमेश माने दाखवा मला पटापट. अजून फोटो दाखवा रमेश मानेचे. का बरं काढले नाही? बर, मॅडम ती पण दुसरी कलम सांगा की कुठली? त्यात आहे ती घ्या हाड्याला घ्या. हं, अलीकडे घ्या. हे दाखवा. हो का? आता ह्या फोटो मी तुम्हाला माझ्याकडे 22 मध्ये 31 लाख काढले फळझाडात. परत 22 मध्ये अजून एकदा पैसे काढले याच माणसाने. फळझाडावरचे 31 लाख रुपये उचललेले आहेत. एकाच व्यक्तीने कोट्यावधी रुपये उचलले. एकाच व्यक्तीने कोट्यावधी रुपये. एकच त्याने उचललेली काही कोटीच्या घरात. एकूण किती कोटी होतात त्याचे? 1,88 लाख रुपये रमेश माने. हा, एकूण तुकडा 2018 पासून तोच उचलतो, सारखे पैसे उचलतो. हा, हे एक सॅम्पल दाखवलं आम्ही तुम्हाला. चरण चौरे दाखव. एक कलम त्याचं कशाला ठेवतो मला शिवीचं घ्या. ते आता दिलेलंच घ्या. थांबा आता ही आहे ती घ्या बाहेर. ते आता दिल्या तेव्हा शेवटी 31 लाखात झालं. आता नंतर रमेश माने ही 24,000 सालात हा, ह्यानं फळझाडात 36 लाख काढले. आता फळझाडं 2 वर्षात पुन्हा फळझाडं लावली. हा. एकच वर्षात किती वेळा फळझाडं आणि किती वेळा ही 2022 मध्ये ज्या माणसाने पैसे उचललेत, ऑलरेडी 51 लाख रुपये उचललेत, त्यानेच परत 2024 मध्ये पुन्हा फळझाडांवर पैसे आहेत. पुन्हा 36,79,840 रुपये. आता ही एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा पैसे उचलते. ती का पैसे उचलू शकते? कारण या व्यक्तीचे जर एकूण लागे बांधे बघितले, यांचे पाईपलाईनचे पण आहे. यांचं पाईपलाईनचं दाखवा कागद. जेव्हा माहिती अधिकार खाली माहिती मागितली जाते त्यावेळेला त्या संपूर्ण पेन्नूरचा जो एरिया आहे, ज्या एरियातनं हा महामार्ग जातोय, या महामार्गामध्ये कुठेही पाईपलाईन अजिबात नाही. जर पाईपलाईनच नाही तर पाईपलाईनचे पैसे आले कुठून? काय प्रांतने याची सगळी चौकशी केली नव्हती का? भूसंपादन अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली नव्हती का? हे